मुळे शिंदे गटाला मात्र चिन्ह मिळालेली नाही। शिंदे गटानं जे पर्याय दिले होते हे सगळे पर्याय निवडणूक आयोगानं रद्द केलेत आणि नव्यानं 3 पर्याय देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या वतीनं शिंदे गटाला देण्यात आलेला आहे। तर शिवसेनेने आपलं नवं चिन्ह आणि नाव औपचारिकपणे जारी केलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नवं नाव आणि पक्षाचं नवं चिन्ह ती म्हणजे मशाल। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं संबोधण्यात येईल अंतिम निकाल लागेपर्यंत आणि त्यांना चिन्ह असणारे निवडणुकीचं मशाल। त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जी पोटनिवडणूक आहे या पोटनिवडणुकीत शिवसेना लढेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आणि निवडणुकीकरताचं चिन्ह असणार आहे मशाल। या क्षणाचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगाचा। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, अखेर शिवसेनेनं लोगोसह आपलं नवीन नाव सुद्धा जारी केलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आपण एक थेट दृश्य पाहतो सोशल मीडियावरती काही शिवसैनिकांनी हे नाव जे आहे ते जाहीर केलेलं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील आवडला असल्याचं एकूण या चित्रावर स्पष्टपणे दिसतं आहे। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र त्या निर्णयावर देखील शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत होते की केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देतोय। शिवसेनेने जे 3 निवडणूक चिन्हांची मागणी केली होती, पर्याय दिला होता, त्यापैकी मशाल हे चिन्ह जे आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाला दिलेलं आहे आणि त्यानुसार ठाकरे गटाचे जे सगळे शिवसैनिक आहेत ते आनंदित झालेले आहेत। त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावाचे जे बॅनर आहेत, पोस्टर आहेत ते सोशल मीडियावरती आता व्हायरल करायला सुरुवात केलेली आहे। हातात मशाल असलेलं जे चित्र आहे निवडणूक चिन्ह ते आता सोशल मीडियावरती व्हायरल करतात आणि पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवूया मशाली असं एक स्लोगन देखील त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना संघर्षाला तयार झालेली आहे। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक ही शिवसेनेसाठी संघर्षासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी देखील एक लिटमस टेस्ट जी आहे ती अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक असणार आहे। बर, पण म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक समाधानी आहेत निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलाय त्याबद्दल? कारण शिवसेना या नावामध्ये सर्व काही आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलेलं आहे, त्यामुळे सर्वसामान्य जे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत ते काहीसे आनंदित झाल्याचं चित्र दिसते आणि त्यांनी अशा प्रकारचे जे चित्र आहे ते आधीच तयार केलं होतं आणि ते त्यांनी आता सोशल मीडियावरती व्हायरल करण्यास सुरुवात केलेली आहे। एकूणच त्या व्हायरल करण्यामागे त्यांचा आनंद देखील पण उदय, यात असं नाही तुला वाटत, इतके वर्ष तू राजकीय पक्ष म्हणून शिवसेना कव्हर करतोयस, तुला असं नाही वाटत बाळासाहेब हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालं, कायम सगळ्यांच्या बोलण्यामध्ये बाळासाहेब हे नाव तर येणारच आणि ते मिळालंय शिंदेंना? अगदी बरोबर आहे। त्यामुळे शिंदे गट देखील आनंदित आहे की त्यांनी जे मागणी केलं होतं की बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला मिळावं आणि ते नाव त्यांना देखील मिळालं, त्यामुळे शिंदे गटामध्ये देखील आनंद व्यक्त केला जात आहे, ठाकरे गटामध्ये देखील आनंद व्यक्त केला जात आहे। मात्र अजूनही शिंदे गटाला जे निवडणूक चिन्ह आहे ते मात्र अजून दिलं गेलेलं नाहीये, त्यासाठी त्यांना अजून पर्याय जे आहेत ते सुचवलेले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने। त्यामुळे आता शिंदे गट नवीन पर्याय काय देते निवडणूक चिन्हासंदर्भात हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नाव आहे ते दिलेले आहे, ते नाव जे आहे ते सर्वसामान्य शिवसैनिकांना आवडलं असल्याचं चित्र जे आहे ते आता समोर उदय, मी तुला थोडंसं थांबवतो। भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेत। तुमची काय प्रतिक्रिया आहे? बाळासाहेब यांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालंय, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालंय। नाही, मला तर एक कळायला कारण नाही की मुळामध्ये 2 पक्षातला 2 गटांमधला आपसातला संघर्ष आहे। आता उद्धवजींकडचे नेते आणि त्यांचा आक्षेप असण्याचं काय कारण आहे? नाव त्यांनी स्वतःच मागितलंय, स्वतःच नाव मागायचं आणि स्वतःच मागितलेलं नाव मिळाल्याच्या नंतर पण चोराच्या उलट्या बोंबा की न्याय नाही झालाय। मग तुम्ही मागितलेलं नाव दिलंय ना, का त्यांनी स्वतःचं नाव दिलंय? तुम्ही जे 3 नावं दिली त्या 3 नावांमधलं जर एक नाव निवडणूक आयोगानं दिलं तरी त्याच्यावर टीका। म्हणजे काय झालं माहितीये का, हा रडीचा डाव झाला। शिंदेजी, राम कदमजी, त्यांनी टीका नाही केली, दोन्ही गटांनी स्वागत केलंय। म्हणजे उद्धव ठाकरे गटाला सुद्धा मान्य आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळणं।
नाही, मला तुमच्या माणसाने ज्यांनी फोन केला त्यांनी मला हो, बरोबर सांगितलं आहे, की पण म्हणूनच मी तुम्हाला शिवसेनेने त्याच्यावर शिवसेना म्हणजे उद्धव गटाने त्याच्यावर टीका केली अशी मला माहिती नाही, दिली. काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की नाही, आम्हाला बाळासाहेब हे नाव त्यांच्या याच्यात हवं होतं, पण एकूण सर्वसाधारण शिवसैनिकांचा, सर्वसामान्य शिवसैनिकांचा कल असा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मंजूर आहे. तुम्हाला काय वाटतं की याचा फायदा होईल उद्धव ठाकरे गटाला, का बाळासाहेब हे नाव शिंदे गटाला गेल्यामुळे शिंदे गटाला फायदा होईल? मुळामध्ये शिंदे गटामध्ये, माननीय एकनाथ शिंदे गटामध्ये सगळे जे नेते आहेत जनाधार असलेले नेते आहेत. तर त्याच्यामुळे आपण बीकेसीचा मेळावा पाहिला, शिवाजी पार्कपेक्षा 3 पट गर्दी होती. बर, आता 20-20 तास माननीय मुख्यमंत्री काम करतायत, हे काय आपण नाकारणार आहोत का? तर त्याच्यामुळे जनता काम करणाऱ्या नेत्याच्या पाठी उभी असते. घरात 24 तास बसून राजकारण करण्याच्या नेत्याच्या पाठीमागे जनता उभी राहत नाही. बर, ठीक आहे, 2.5 वर्ष गेलेत का कुठे उद्धवजी? ठीक आहे. घराच्या बाहेर राम कदमजी, पडलेत का? तुम्ही सविस्तरपणे बोललात. आपल्यासोबत आता तुमचेच गटाचे मोठे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेत. सुधीर भाऊ, स्वागत आहे. आणि किशोर तिवारी जोडले गेलेत आपल्यासोबत. उद्धव ठाकरे यांचे समर्थक आणि प्रवक्ते आहेत ते. तुमचंही स्वागत किशोर भाऊ. सुधीर भाऊ, तुमची काय प्रतिक्रिया? वरवर तर दोन्ही गटांचं समाधान झालेलं दिसत आहे. नाही, शेवटी महत्वाचा विषय असा आहे की नावानी मत मिळत नाही. तुम्ही त्या विचारानुसार कृती केली तर मत मिळतं. बर, उद्या महात्मा गांधींचं नाव पक्षाला दिलं म्हणून तुम्हाला मतं मिळतील का? नाही. महात्मा गांधीच्या विचाराची कृती केली पाहिजे. आणि म्हणून कोणत्या पक्षाला कोणतं नाव दिलं यावर जय पराजय हा निश्चित होत नाही. या संदर्भामध्ये त्या विचारावर आधारित जर तुम्ही कृती केली, कार्य केलं, संघटना बांधली, बर, तर त्याचा उपयोग होतो. यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक नेता, एक विचार आणि त्या विचाराची अंमलबजावणी करणारी, जनतेच्या हृदयापर्यंत तो विचार पोहोचवणारी संघटना. ठीक या आहे. 3 गोष्टीपैकी जर कुठेही एक कडी कमी असेल तर निश्चितपणे विजय मिळत नाही. म्हणून मला बर, व्यक्तिगत किशोर रीतीने भाऊ, वाटतं तुम्ही कसं की पाहताय? नाव सुधीर कोणतं भाऊ हे तर महत्त्वाचं म्हणतात की काही हरकत नाही, तुम्ही विचारांनी कृती केली तर तुम्हाला प्रतिसाद मिळणारच. हा, सुधीर भाऊ हे तळागाळातून आलेले एक मोठे कार्यकर्ते आहेत. बरोबर आहे. तुम्हाला तुमची संघटना कशी आहे, तुमचा विचार कसा पक्का आहे आणि मग तुम्ही त्याची अंमलबजावणी कशी करता याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता महाराष्ट्रात अभूतपूर्व संकट सुरू आहे. बेरोजगारीचं संकट आहे, शेतकऱ्यांचं आत्महत्येचं संकट आहे. मला वाटते त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. आता बाळासाहेब आणि उद्धवजीच्या नावावर शिवसेना चालवण्याचा जर त्यांचा उद्देश असेल तर मला नाही वाटत. उद्धवजी आपल्या वडिलाचं नाव ठेवत आहे, तसं एकनाथराव आपल्या वडिलाचं नाव ठेवतील तर बरं पण राहील. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर शिंदे गटाला मिळालं ना. तुम्हाला जे नाव मिळालं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालंय. म्हणजे फायद्याचं आहे का तोट्याचं हे आहे? बघा, नाही, हे बघा, मी नावावर काहीच जात नाही. सोसायटीमध्ये आहे ना, नाव आणि चिन्ह एकाच पॅनलच्या लोकांना 18 चिन्ह आणि हे सगळे मिळतात, तरी लोक बरोबर निवडून देतात. मतदार सजग आहेत आणि महाराष्ट्रात जे काही होत आहे ते मतदार सजग राहून सगळं पाहत आहे. मी पक्ष नाव याच्यापेक्षा उद्धवजी आणि बाळासाहेबांची परंपरा आणि बाळासाहेबांचे उत्तरदायित्व कोण चालवेल याच्यासाठी आता 2 गोष्टी आहेत. एक महत्वाचं मी सांगतो तुम्हाला मिलिंद, की आधी शिवसेनेनी भाजपची युती करून आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार बांधली, एक मोठं ऑब्जेक्शन आहे. दुसरं, आमच्यामधले 80% लोक भाजपनी फोडली आणि त्यांनी सरकार बांधलं. आता आम्ही जे केलं असेल, चूक असेल तर लोक आम्हाला त्याची शिक्षा. सुधीर भाऊ, एवढं खरंच सोपं आणि सरळ आहे का? तर मग एवढा वाद करण्याची गरजच नव्हती. सुधीर भाऊ, नाही, वाद करण्याचा विषय कुठे उपस्थित होत आहे? शेवटी शिवसेना या पक्षामध्ये ज्या सर्वांनी परिश्रम केले, कष्ट केले, त्यांच्यामध्ये वाद प्रतिवाद झाला म्हणून तर निवडणूक आयोगाकडे हा विषय गेला. आणि निवडणूक आयोगाने असणाऱ्या पुराव्याच्या आधारावर, असणाऱ्या बहुमताच्या आधारावर, असणाऱ्या नियमाच्या चौकटीमध्ये निर्णय केला. आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये खरी शिवसेना कोणती हे भविष्यामध्ये प्रत्येकाने मेहनत, परिश्रम, कष्ट करून पुढे जायचं आहे.
मला वाटतं यामध्ये काही वाईट नाही आहे. पण कालपर्यंत दोन पक्षाची दोन शिंदे नावं आली. ठाकरे गटाला हे मान्य नव्हतं ना निवडणूक आयोगाचे निर्णय, आज मात्र त्यांना मान्य आहेत. नाही ठीक आहे, परिस्थितीनुसार काही होतात. जेव्हा शिवतीर्थ वर परवानगी दिली तेव्हा कोर्टाचा विजय होतो. तरी जिंकला लोकशाहीचा विजय, हारला तर ईव्हीएम मशीनचा विजय. त्यामुळे मला वाटतं की याकडे खूप गंभीरतेने भाष्य करण्याची आवश्यकता नसते. जनता आहे, जनतेचा कौल हा शेवटचा कौल असतो. नेत्यांनी आपली बाजू, आपलं वक्तव्य, आपलं बरं. भाष्य, आपलं मनोगत आणि आपल्या क्रिया प्रतिक्रिया द्यायच्या असतात. जनतेला जे योग्य वाटेल ते करायचं असतं. ठीक आहे सुधीर भाऊ. किशोर भाऊ, तुम्हाला अगदी थोडक्यात काही सांगायचं आहे? नाही, आता निवडणूक चिन्हाचं अजून कळलं नाही. मला वाटते आता मी सांगतो तुम्हाला की मशाल त्यांनी चिन्ह आम्हाला- मिळालं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला. नाही, हे बघा, मशाल म्हणजे समोर मशाल आहे, खाली दांडू आहे. बर, आता हे पहिले मशाल लावू नंतर दांडू टाकू हे तर आम्ही निश्चित केलंय. ठीक आहे. मात्र हे बघा की कसं आहे की हे सगळं घडवून आणतंय भाजप आणि यात भाजपचेच नेते वक्तव्य द्यायला येत आहेत. तर मला असं वाटतं की आमची लढाई भाजपशी आहे ठीक आणि आहे. महाराष्ट्रात ठीक आहे. शिवसेनेविना भाजप किती सरवाई होते हे ते भविष्य आपल्याला सांगेल. कळेल. पण बरं, मला- किशोर भाऊ, पण हो, एका गोष्टीचं मला फार समाधान वाटलं की भाजप आणि शिवसेना इतका टोकाचा वाद असून सुद्धा शेवटी जनताच सगळं ठरवेल हे तुम्ही दोघांनी मान्य केलेत. सुधीर भाऊ तुमचेही धन्यवाद आणि किशोर भाऊ तुमचेही धन्यवाद. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारचं